सांगायला पाहिजे त्यांना. बाकीच्याला बोलणं समजलं नाही. तुझ्याला त्यांना समजायचं की कसं समजलं. या ठिकाणी बसलेले सर्व माझे बांधव व स्टेजवरील सर्व मान्यवर, विषय असा आहे की मगापासून आप्पांनी सांगितलं, हातेकरांनी सांगितलं, मेघाताईंनी सांगितलं, पण जी खरी परिस्थिती आहे तीच सांगितली. जे सत्य आहे तेच सांगितलं. पण मी जरा वेगळं बोलणार आहे. का बोलणार आहे हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. या गावात नेमकं काय चाललंय आणि नेमकं काय नाही चाललेलं हे अख्ख्या गावाला माहित आहे. ही जी हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही संपवायसाठी माझी उमेदवारी आहे. आणि ही जी हुकुमशाही आहे ही संपवायसाठीच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. सध्याच्या घडीला या गावामध्ये चाललेला सावकारांचा जो धुमाकूळ आहे, कोण घालतंय? कोण घालतंय सांगा मला. जो सावकारकीचं जे भूत चाललेलं आहे, हे कुणाच्या नेमकं डोक्यावर बसलेलं आहे? सावकार कुठून आले, कसे आले? आज मला सांगा, नेमकं किती टक्के व्याजदराने पैसे दिले जातात हे मी गावाला सांगायची आज वेळ आलेली आहे. अहो मला सांगा, एका एकाची घरं नावावर करून घेतली जातात, एका एकाला आत्महत्या करायला भाग पाडलं जातं. चाललंय काय नेमकं? ह्याच्यावर भांडायचं कोणी? मला एक सांगा, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, क्रांती जी.डी. बापू लाड असतील, अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्या क्रांतिकारकांनी जी सावकारी मोडून काढली तीच सावकारकी आज तोंडवर काढत आहे. तर या सावकारकीला वेळीच थांबवणं गरजेचं आहे. आणि जर ते थांबवायचं असेल तर जनतेला एकच पर्याय आहे, वेळाकनीस, दुसरा नाही. का नाही दुसरा? रे सावकार कुणाच्या जीवावर सावकारक्या करतात? काय करतात? सावकारांच्याकडे पैसे कुठून येतात वाटायला? हे मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे. ह्या गावामध्ये सावकारकीचा धंदा कोणी मांडलाय? संस्थांच्या नावाखाली सावकारकी चालू आहे. म्हणजे काय चाललंय नेमकं? ही संस्थांच्या नावाखाली जी सावकारकी चालू आहे ही थांबली पाहिजे. लूटमारी थांबली पाहिजे, दरोडेखोरी थांबली पाहिजे. मला एक सांगायचं आहे, पूर्वीच्या काळात दरोड पडायचं रात्री अंधारात पडायचं, त्याला दरोडेखोर म्हणायचे. आता वेगळं चाललंय, उलट चाललंय सगळं. काय चाललंय आता? आता धड देखत तुमच्या डोळ्या देखतच तुमच्या खिशात हात घालून काढून घेतय. काय करतय? धड देखत तुमच्या डोळ्यात देखतच तुमच्या खिशातलं काढून घेतय. त्याला काय म्हटलं पाहिजे? दरोडेखोरच म्हटलं पाहिजे. हे दरोडेखोरच आहेत. दिवसा डावळ्या चोऱ्या करणारी, दिवसा डावळ्या दरोडा घालणारी हद्दपार केली पाहिजेत. आणि हद्दपार नाही केली तर पुढच्या पिढीचं रगात सुद्धा ठेवणार नाही. त्या अंगात काय ठेवणार नाही? ती रगात सुद्धा अंगात ठेवणार नाही. ती पाक असं रगात सुद्धा ओढून घेणार आहे. ती माझी लढाई आहे ही या विषयाची आहे, माझ्यासाठी नाही. ही लढाई चालू आहे ही भावी पिढीसाठी माझी लढाई आहे. मी कुठल्या सत्तेला हपापलेलो आहे म्हणून मी उभा राहिलेलो नाही. तुम्हाला माहित आहे आता सध्या रिंगणात कोण आहे? आणि एकच सांगतो, अनेक जणांना वाटत असेल की एकटाच फिरतोय. अरे एकटा फिरतो तो जंगलात वाघ असतो. वाघ एकटाच फिरतो. काय फिरतो? वाघ एकटाच फिरतो. आणि जेव्हा वाघ डरकाळी फोडतो तेव्हा काय होतं मी सांगायची गरज नाही. आणि ती डरकाळी फोडलेली आहे. ध्यानात ठेवा, ह्या सावकारांच्या विरुद्ध, ह्या दरोडेखोरांच्या विरुद्ध, ह्या चोरांच्या विरुद्ध. आणि ही लढाई सुरू केलेली आहे जनसामान्य जनतेच्या हितासाठी, जी गोरगरिबांच्यासाठी, जी जो गरिबांच्यावर अन्याय चाललाय, जे दरोडेखोरी चालल्या. काय चाललंय? आमच्या उसाल दर नाही. कुणाच्या उसाल दर मिळतोय सांगा? कुठल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय सांगा? चाललंय काय नेमकं? केंद्रातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं, राज्यातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं, जिल्ह्यातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं, गावातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं.
फार शेतकऱ्यांचा जायच कोणाकडे जायच शेतकऱ्यानं? शेतकरी सोडा, या गावातली सर्वसामान्य माणसं, कामगार असतील, मजूर असतील, आज मला सांगा ही महागाई कुठं चालल्या महागाई? चिमत्या का महागाई? मागाशी आपण सांगितलं 20 रुपये वडापाव का वाढला? अरे जीएसटी किती घ्यायची, त्याला प्रमाण आहे का? तुमचं आमचं लुटून खातंय सरकार. घेताना घेतंय पोत्यानं आणि देताना देतंय तुम्हाला चिपटभर. काय करायचो? हे थांबलं पाहिजे, म्हणून माझी उमेदवारी आहे. तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे. या देशातला भ्रष्टाचार मुक्त भारत बघायचा असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष पाहिजे ध्यानात ठेवा. आणि फक्त इळा पाहिजे. इळ्याशिवाय कुठल्याही पिकातलं तण कापता येत नाही, काढता येत नाही, ध्यानात ठेवा. आणि आपलं कुठलंच पीक चांगलं येणार नाही. ह्या पिकात भरलेलं जे तणकाड आहे, ही सावकारांचं जे तणकाड आहे, ह्या दरोडेखोरांचं तणकाड आहे, ही बाजूला काढलं पाहिजे ह्या इळ्यानं, तर आपलं पीक चांगलं येणार आहे. मी काय म्हणतोय ध्यानात येतंय नव्हता सगळ्यांच्या? ह्या लाल बावट्याशिवाय ह्या देशाला पर्याय नाही. आज केरळचं सरकार बघून घ्या. आज केरळचं सरकार कम्युनिस्टांचं आहे, तिथं कुठलाही भ्रष्टाचार नाही. या देशात ईडी कुणाच्या मागे लागत्या तुम्हाला माहित आहे? ह्या आमदारांच्या, खासदारांच्या, पण कुठल्या? उजव्या विचाराच्या, डाव्या नाही. डाव्या विचाराच्या माणसाकडे ईडी घालवायला त्याच्याकडे हायच काय हो? दगडाई दिली काय आहे? काय आहे मला सांगा? तो ते रस्त्यावरली लढाई करते, लोकांच्यासाठी लढतोय या. काय आहे सांगा त्याच्याकडे? हा? आणि तीच लढाई करतोय मी सातत्यानं. मला एक सांगायचं तात्पर्य असं आहे की परवा दिवशी फिरत असताना एका शेतकऱ्यानं मला व्यथा सांगितली की 200 ते 300 लोकांची रस्त्याची अडचण आहे. 200 ते 300 लोकांची रस्त्याची अडचण आहे. कुठल्या रस्त्याची अडचण हे आता समजून घ्या. त्या रस्त्याला मुलांची लग्न सुद्धा होईना. ती पुण्यासनं फोन आला मला त्या पोराचा. काय पुण्यावरून फोन आला. म्हणला काका परिस्थिती अशी झाल्या, म्हणला तुम्ही जे आंदोलन केले एका रस्त्याचं तसंच आमच्या बी रस्त्याचं आंदोलन करा. तोवर सकाळी एक फोन आला, काका आमच्या रस्त्याचा विषय आहे, गेली 7-8 वर्ष झालं. अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत. ह्या पुढाऱ्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, नुसत्या सत्तेचं राजकारण करायचं आहे. तू वाईच खा, मी वाईच खातो, तू वाईच खा, मी वाईच खातो. अरे चाललंय काय नेमकं तुम्ही जे इलेक्शन जनतेसाठी लढवताय, तुमच्या घरंदारीसाठी लढवताय, हे तरी आम्हाला कळू द्या. मी नेमकं काय चाललंय? तुला पदवीधर घे, मला जेडपी दे. तुला आमदारकी घे, मला ग्रामपंचायत दे. काय चाललंय हा? हे थांबलं पाहिजे. मला एक सांगा, ह्यांचा फायदा असला की एकत्र येते ती, आणि जनतेचा फायदा असला की हे जमत नाही. हे तू आडवं पडलं, एकीकडे एकाला आडवा उभा करायचा, एकानं दुसरीकडे दुसऱ्यानं करायचा. ह्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे, त्यानं म्हणायचं त्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे. श्रेय घाल खड्ड्यात. लोकांच्या कामाचा विचार करा. श्रेयवादाचा विषय नाही हो, लोकांच्या समस्येचा विषय आहे. आणि एखादी समस्या सोडवायसाठी जर या गावातलं पुढारी एकत्र आला असतं तर ही इलेक्शन लावायची गरज सुद्धा पडली नसती. पण मला एक म्हणायचं आहे, ज्या समस्या आहे त्या सोडवणं गरजेचं आहे. द्या भांडणं लावून समस्या सुटत नाही. द्या एकामेकाची. घराघरात भांडण लावताय, घराघरात काय चाललंय? भावाभावात भाव ठेवण्याचा हा चाललंय काय नेमकं? तुमच्या राजकारणासाठी दुसऱ्यांची डुसकी फोडताय. तुमच्यात दम असला तर तुम्ही एकामेकाची डुसकी फोडा की. हा बघा, एक जण आंदोलन करायला लागला तर पोलीस स्टेशनला फोन करून सांगताय सोडू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करा पहिला. आता घरला गेलेली माणसं पोलीस स्टेशनला लावून देताय आणि परत सांगताय त्याच्यावर गुन्हा दाखल कर, आणि पुन्हा दुसऱ्याला फोन करून सांगताय तू बी त्याच्यावर क्रॉस कंप्लेंट कर. अरे काय चाललंय हा? तुमच्या राजकारणापाय दुसऱ्यांची घरं जाळताय. घरा तर लाज वाटली पाहिजे. हा
हे राजकारण संपवायसाठी मी ह्या रस्त्यावर आहे आणि मी हे राजकारण संपवायसाठी मी हे इलेक्शन लढवतोय आणि म्हणून मी उमेदवार आहे. मी काय माझ्या हक्कासाठी लढत नाही, मी लढतोय या जनतेच्या हक्कासाठी. हे राजकारण संपलं पाहिजे. घराघरामध्ये कुठलाच भाव कुणावर भांडला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर हंस संस्थांच्या काळात ज्या कुंडल गावामध्ये घोड्यावरून व्यापार केला जायचा, घोड्यावरून व्यापार होत होता, कुठे गेली हो ही व्यापारपेठ? काय होतं कुंडल आणि काय झालंय कुंडल? काय एक गोष्ट आहे, काय होतास तू न काय झालास तू. असं काय होतं कुंडल आणि काय झालंय कुंडलचं, आपल्याला हे चित्र बदलावं लागल. काय राहिलेलं नाही. साधी काडीची पेटी आणायची म्हटलं तर माणूस पालसाला पळतंय. आता मार्केटच राहिलं नाही तुमचं. काय करायचं? मी घालिवलं कोणी मार्केट? कुणी घालिवलं मार्केट? ह्या बाजारपेठेतल्या प्रत्येक व्यापाऱ्याला माहित आहे. आणि ही जर पुन्हा मार्केट आणायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि फक्त वेळा कणीस. मग मार्केट आणायचं आहे, पुन्हा अजून पल्साच्या पलीकडे घालवायचं आहे, हे फक्त जनतेने ठरवायचं आहे. आणि तुम्हाला जर कुंडलचा खरंच अभिमान असेल ह्या मातीचा, तर सगळ्यांनी ठरवाय पाहिजे की घराणेशाही पहिली संपली पाहिजे, तर ह्या गावाचा विकास होईल. ह्या गावाचा विकास करायचा असेल तर घराणेशाही संपली पाहिजे. मला एक सांगा, वर्षानुवर्षे झेंडा धरणारी अनेक कार्यकर्ते आहेत. हो, प्रत्येक वेळेला तुम्हालाच पाहिजे, तुमच्याच घरात पाहिजे, घराणेशाहीच पाहिजे. मला एक सांगा, तुमच्या मागे झेंडा धरणारा एखादा कार्यकर्ता उभा करा. बघू राहतोय का तुम्हाला, करताय का तुम्ही उभा? नाही करत हो. कशाला करतोय? कार्यकर्त्यानं फक्त झेंडा घ्यायचा आणि नेत्याच्या मागे पळायचं, एवढंच करायचं. बाकी काय करायचं नाही. कार्यकर्त्यानं दुसरं काय करायचं नाही. आणि नेत्याची चपलं उचलायची, इकडं उचलायचं, तिथं नेऊन टाकायचं. हे बंद होऊ द्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी स्वाभिमानानं जगूया. हो स्वाभिमान जागा व्हावा म्हणून माझी उमेदवारी आहे, म्हणून वेळा कणीस आहे. हे डाव्या पक्षाचा विचार आहे ती, हे क्रांती अग्रणी जी डी बापूंचा विचार आहे ती, क्रांतिसिंह नाना पाटलांचा विचार आहे ती, भगतसिंहांचा विचार आहे ती, बाबासाहेबांचा विचार आहे ती, अण्णाभाऊ साठेंचा विचार आहे ती, ह्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा विचार आहे ती. मला एक सांगा, आतापर्यंत गावामध्ये ज्या ज्या संस्था ज्या ज्या लोकांनी उभा केल्या त्यांचं नाव कुठंच नाही. मला एक सांगा, या गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग कुणी उभा केलो? गावागावात चोळी घेऊन फिरलेला माणूस तांबट काका, त्या माणसाचं नाव घ्यायला तुम्हाला काय वाटतंय हो? ज्या माणसाने केलंय त्याचं नाव घेताना काय तुम्हाला कमीपणा वाटतोय का? तो तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता. त्या माणसाचं नाव घ्यायला काय हरकत आहे? हा, शामराव मामा असतील, सकाराम दादा असतील, कॅप्टन भाऊ असतील, पुन्हा श्याम बापू असतील, मसुलाड असतील, खाशराव पवार असतील, आमचे आर्यस मामा असतील, त्या लोकांनी जे कष्ट केलं, कष्ट आपण विसरायचं आहे का? कशासाठी केलं? ह्या लोकांनी जो संघर्ष केला हा कशासाठी केला? मला एक सांगा, हा संघर्ष पूर्वीचा होता, सावकारकी संपवण्यासाठी होता, स्वातंत्र्यासाठी होता. पण तेच स्वातंत्र्य अजून मिळालं नाही असं वाटतंय, म्हणून माझी उमेदवारी आहे. म्हणून माझी उमेदवारी आहे. या देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, त्यामध्ये या देशामध्ये मोगलांनी राज्य केलं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक तह करावे लागले. अनेक लोकांच्या मनात असेल की मागच्या वेळी आम्ही यांच्या बरोबर होतो, पण का होतो? तर आम्ही एक तह केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक तह केले होते, पण स्वराज्याचं काय, स्वराज्याचे विचार सोडले नव्हते, स्वराज्याचे विचार घेऊन चालत होते. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मागचा एक तह केला होता, आणि तह केला म्हणजे काय, आम्ही आमचं विचार सोडलं नव्हतं. जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विचार आहेत तेच घेऊन आम्ही लढत होतो आणि अजूनही तेच घेऊन लढतोय. सातत्यानं अनेक संघर्ष असतील,
गुहागर विजापूर महामार्गाचा संघर्ष असेल, कुंडलवाजर रस्त्याचा संघर्ष असेल, पिण्याच्या पाण्याचा संघर्ष असेल, पाणीपट्टीचा विषय असेल, इरिगेशनच्या, त्याचबरोबर शेतीला कंटिन्यू पाणी मिळावं म्हणून असेल, लाईट बिलाचा असेल, महागाईचा संघर्ष असेल, शेतकऱ्याविरोधी काळे कायद्याचा संघर्ष असेल, अनेक संघर्ष घेऊन आम्ही लढत असतो. असं काय नाही की कोण माझा शत्रू आहे म्हणून मी त्याच्याशी संघर्ष करतोय. पण जे विचार आहेत त्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आमची लढाई आहे. ह्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढाई करतोय. मला एक सांगा, गावामध्ये पाणी अर्धाच तास यायचं, कधी कधी यायचंच नाही. त्या प्यायच्या पाण्यासाठी आपल्याला 2 दिवस आमरण उपोषण केलं आपण. तेव्हापासून मला वाटतंय पाणी गावामध्ये कंटिन्यू येतंय, पण मध्यंतरच्या काळात पुन्हा आणि तेच बोंब झाली होती. पण सारखं लिकेज होतंयच, का होतंय काय माहित नाही. त्याचा शोध आता जनतेनंच घ्यावा, मी काय सांगायची गरज नाही. तर ही सगळं थांबलं पाहिजे म्हणून माझी उमेदवारी आहे. त्याचबरोबर या गावामध्ये अजूनही काय करण्यासारखं आहे. या गावाला फार मोठा डोंगर, आपल्याला निसर्गाचं एक प्रेम मिळालेलं आहे आणि निसर्ग आपल्याला मिळालेला आहे. तर या निसर्गमय डोंगरावरती आपण एक मोठं पर्यटन स्थळ आपण स्थापन करू शकतो. पूर्वी या कुंडल गावानंच हा डोंगर फॉरेस्टला झाडी लावण्यासाठी आणि निसर्गमय करण्यासाठी तो डोंगर फॉरेस्टला विलीन केला. तर तो त्या काळात का केला, काय केला, त्याच्यापेक्षा आता आपण त्या डोंगरावरती काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे. आता जर आपण त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर आपण एक लढा उभा केला आणि त्या ठिकाणी जर आपण मागणी करत गेलो की या डोंगरावरती प्रचंड अशी चांगली झाडी निर्माण व्हावी आणि त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ व्हावं, ह्या उद्देशानं जर आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर नक्कीच एक मोठं पर्यटन स्थळ या ठिकाणी आपण तयार करू शकतो. कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण केलेले आहेत. त्यापैकी एक म्हटला तर टिपेश्वरचं जे जंगल आहे ते मानवनिर्मित आहे. आता सध्याच्या घडीला त्या ठिकाणच्या लोकांना त्या पर्यटन स्थळामधून फार मोठा व्यवसाय उभा झालेला आहे. तर आपल्या भागामध्ये सुद्धा तसं पर्यटन स्थळ उभा राहू शकतं. आणि त्याच अनुषंगानं जर आपण वेळाकन्नीस या चिन्हासमोरून बटन दाबलं आणि वेळा कणसाला निवडून दिलं तर नक्कीच हे पर्यटन स्थळ आम्ही करणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही तसा जाहीरनामाही दिलेला आहे. त्याचबरोबर या गावामध्ये जसे रस्ते असायला पाहिजेत तसे रस्ते सुद्धा कुठं उपलब्ध नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न आहेत, परंतु रस्त्याचे प्रश्न निर्माण कोणी केले? ज्यांनी निर्माण केलेत त्यांना आपल्याला कुठं तर थांबवणं गरजेचं आहे. जर नाही थांबवलं तर हे कधीच थांबणार नाही. आपल्याला सांगू इच्छितो की कुंडलवाजरचा लढा आम्ही पूर्णपणे जिंकलेला आहे. आजच कोर्टामध्ये सुद्धा जी केस दाखल केलेली होती त्या केसचा निकाल आजच लागलेला आहे आणि आजच त्याचा निकाल सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि तो रस्ता लवकरच होणार आहे. एवढ्यानं आम्ही थांबत नाही, तर अनेक लोकांच्या ज्या ज्या काय समस्या असतील त्या नक्कीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही सोडवणार आहोत. त्यासाठीच पलूस कोर्टासमोर आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि क्रांतिसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्र आम्ही स्थापन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते ऑफिस सुरू केलेलं आहे. जरी गावातील कोणाच्या काही समस्या असतील तर त्या ऑफिस मधून सोडवायचं काम आम्ही करत आहोत. यानंतर अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून आम्ही जो शेतकरी पेन्शन योजनेचा जो संघर्ष केला होता त्या संघर्षातूनच पीएम किसान ही योजना आली. म्हणजे हाही
किसान सभेच्या मुळे शेतकऱ्यांना किमान तो लाभ मिळाला आणि तो संघर्ष केला. 15 ते 20 वर्ष किसान सभेनं संघर्ष केलेला आहे. त्यामुळं ती पीएम किसान योजना या सरकारला द्यावी लागलेली आहे. स्वामीनाथन आयोगासाठी सुद्धा सातत्यानं किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष संघर्ष करत आलेला आहे. लवकरच जर भारतीय कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला तर स्वामीनाथन आयोग लागू करू शकतो. परंतु जे भांडवलदार पक्ष आहेत त्यांना जर आपण सत्तेत ठेवलं तर कधीच बळीचं राज्य येणार नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की बळीचं राज्य आणूया, जनतेचं राज्य आणूया आणि दरोडेखोरांना हद्दपार करूया आणि वेळाकनिस निवडून आणूया. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. 3 मिनिट करा बोलू. धर्माला सूचना धन्यवाद काका. या पॅनलचं